एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो. तीच लाट विधानसभेला सुद्धा होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं घटनाबाह्य सरकार जाणार अशाच प्रकारचं वातावरण होतं. तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे. आता कोणावरही खापर फोडणं, दोष देणं हे आता बरोबर नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचं काम केलं. काँग्रेस पक्षानं आमचं काम केलं, आम्ही काँग्रेस पक्षाचं काम केलं. नक्कीच जागा वाटपामध्ये शेवटपर्यंत विधानसभेला जो घोळ झाला त्याचा काही प्रमाणामध्ये आम्हाला त्रास झाला. शेवटी लोकसभेला जागा वाटप सोपं होतं. एखाद दुसरी जागा सोडली तर फार वाद नव्हते. पण विधानसभेच्या जागा वाटपात, कारण प्रत्येकाला वाटत होते की आमचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि आमची सत्ता येणार, त्यातून जागा वाटपात काही तेढ निर्माण झाली आणि ती चुकीची होती. रावसाहेब, ऑपरेशन सिंधूचं महत्त्व पटवून देण्यासाठी जे शिष्टमंडळ प्रदेशात गेले होतं त्यात एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. काल इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचा एक लेख आला आहे. त्यांनी भारताच्या बहुतेक पंतप्रधानांचं कौतुक केलेलंच आहे, ज्यात जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, मनमोहन सिंग असतील. त्याचबरोबर त्यांनी नरेंद्र मोदींच्याही नेतृत्व गुणाचं कौतुक केलेलं आहे. ते असं म्हणतात की दहशतवाद विरोधी लढ्यात मोदींचा मुत्सद्दीपणाचा करिश्मा दिसला, असं त्यांनी त्या लेखात कौतुक केलं. हे त्यांचं मत आहे. त्यांचं मत आहे. देशाचं मत असेल असं काय मी मानत नाही. हे त्यांचं मत आहे. मुळात ऑपरेशन सिंधूर हे यशस्वी झालं आहे का अशी लोकांच्या मनात शंका आहे. दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तानचे 4 तुकडे करण्यासाठी ऑपरेशन सिंधूरची योजना होती. पाकिस्तान परत आयुष्यात उठणार नाही आणि भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही यासाठी ऑपरेशन सिंधूर होतं. आणि आज त्याच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना अमेरिकेमध्ये त्यांच्या आर्मी डेच्या कार्यक्रमाच्या परेडसाठी विशेष आमंत्रित केलेलं आहे. हे कसलं लक्षण मानायचं? प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत 17 वेळा सांगतायत की हिंदुस्थाननं जो दहशतवाद विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध लढा पुकारला होता तो मी थांबवला. ऑपरेशन सिंधूरची जी काय भूमिका आहे या भूमिकाला छेद देणारं प्रेसिडेंट ट्रम्प वक्तव्य करतात आणि आमचे मुत्सद्दी वगैरे काय प्रधानमंत्री जे म्हणतात आमच्या ताईसाहेब ते त्याच्यावर अजून एक अक्षर काढत नाहीत तोंडातून. हा या देशाचा अपमान आहे.